हॅलो, नमस्कार. दीपा रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. चला तर मग मी आज एक चटणीची रेसिपी घेऊन आलेली आहे. आजची चटणी आहे जवसाची चटणी. या जवसाला तुम्ही फ्लेक्स सीड्स पण म्हणतात. जवसाची चटणी ही आपल्या खायला खूप छान असते. चला तर मग आता मी रेसिपी सांगणार आहे. आपल्याला जवस लागणार आहे. जवळच्या दुकानातून तुम्ही जवस घेऊन या. 1 कप जवस घ्या व गॅसवर कढई ठेवा. कढईमध्ये 1 कप जवस घाला व छान असे खरपूस भाजून घ्या, म्हणजे चटणी खूप छान होते. जवस हे बाजारात किंवा जवळच्या किराणा दुकानावरही तुम्हाला सहज मिळेल. जवस हे आपल्याला खायला खूप चांगले असते. जवस खाल्ल्याने जवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते व जवस खाल्ल्याने आपले हाडे मजबूत होतात. त्यामध्ये कॅल्शियम व प्रथिने असतात आणि हे हाडांसाठी खूप छान असतं. आणि जे कोणी वजन कमी करत असेल त्यांच्यासाठीही जवस खायला खूप छान असते. जवसाची चटणीचं रोजच्या जेवणामध्ये ही चटणी असलीच पाहिजे आणि ही चटणी सहज महिनाभर टिकते. खराब अजिबात होत नाही. चला तर मग आपलं जवस हे तडतड करत आहे. असं छान तडतडलं की मग समजायचं आपलं हे जवस छान भाजलेलं आहे. जवस छान भाजल्यामुळे चटणी ही खूप छान लागते आणि छान खमंगही लागते. तुम्ही बघू शकता. आता मी हे गॅस बंद करत आहे. आपले जवस जवळ छान भाजलेले आहे आणि आता हे थंड होण्याकरता 15 मिनिटं तुम्ही बाजूला ठेवा. आता हे जवस आपलं हे थंड झालेलं आहे आणि चला तर मग आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जवस घाला. आपल्याला चटणी करून घ्यायची आहे. हे जवस टाका. 5 ते 6 लसूण पाकळ्या घाला. 1 चमचा जिरे घाला. चवीनुसार मीठ घाला आणि तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता. मी इथे 1.5 चमचा टाकलेला आहे. ते भरपूर तिखट होतं. जसं पाहिजे तसं तुम्हीही तिखट घालू शकता. तुम्ही बघू शकता चटणी अशी छान बारीक काढून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यातून. ही चटणी खायला खूप छान लागते. भाकरीसोबत किंवा पोळीसोबतही तुम्ही खाऊ शकता. तुम्ही ही करून बघा नक्की. हे व्हिडिओ बघून तुम्ही ही चटणी करून बघा. अगदी सोप्या पद्धतीने आहे. वेळ पण जास्त लागत नाही आणि खायलाही खूप छान लागते. एकदम झटपट होते. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही चटणी तुम्ही बनवून महिनाभर सहज टिकते. तुम्ही ही बनवून ठेवू शकता आणि जवस हे आपल्याला खायला खूप फायदेशीर असतं शरीराला. तुम्ही रोजच्या जेवणामध्ये ही चटणी करून ठेवू शकता. जर तुम्हाला अजून माझे व्हिडिओज पाहायचे असेल तर या व्हिडिओच्या खाली मी लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही त्याच्यावर जाऊन बघू शकता.